महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे। आपल्यासोबत नागपुरातील संघ मुख्यालयाचा जो मतदारसंघ आहे तिथले भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे मित्र प्रवीण दटके जी आहे। भाऊ, तुम्ही देवेंद्र भाऊचे जवळचे मित्र आहात, काय सांगणार? देवेंद्रजींचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल झालं आहे। मी देवेंद्रजींचा मित्र नाही, बहुत मोठे आहेत माझ्यापेक्षा। मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे आणि नाव जर फायनल झालं असं तुम्ही सांगतायत तर एवढी आनंदाची दुसरी गोष्टच नाही, कारण 14 ते 19 त्यांचा कार्यकाळ आणि आता 2.5 वर्ष त्यांचा कार्यकाळ। म्हणजे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की मधले 2.5 वर्ष त्यांना मिळाले नाही। ते जर मिळाले असते तर इथला तरुण, इथला बेरोजगार, इथला शेतकरी, इथला कामगार वर्ग, इथला व्यावसायिक, इथल्या महिला, इथले विद्यार्थी, इथलं शिक्षण हे सगळं नीट झालं असतं। आणि जर देवेंद्रजींचं नाव जर घोषित झालं आहे तर इतका आनंदाचा गोष्ट नागपूरकरांसाठी दुसरा कोणताही नाही। परत एकदा नागपूरकरता, या विदर्भाकरता, या महाराष्ट्राकरता सुवर्णकाळ सुरू होईल आणि महायुती एकदम चांगलं काम या शहराकरता करेल। या शहरात 10 वर्षाआधीचं शहर आणि आताचं शहर यात बराच फरक आहे। मेट्रो आहे, मेट्रो असेल, रस्ते उत्तम आहेत, बगीचे उत्तम झाले आहेत, इतक्या शैक्षणिक संस्था आल्या आहेत की ज्याच्याकरता आमच्या विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगलोर जावं लागायचं। आता पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगलोरचे लोक नागपूरला यायला लागले आहेत। सिम्बॉयसिस आहे, नरसी मुंजी आहे, ट्रिपल IT आहे, गव्हर्मेंट लॉ स्कूल आहे, एम्स आहे, IIM आहे। या 50 वर्षाच्या काळात या नागपूर शहरात गव्हर्मेंटचं एक इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं, एक सुद्धा। ते गव्हर्मेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज पण आलं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे अजून तरुणांच्या समस्या आहेत, बेरोजगारीच्या समस्या आहेत, नोकऱ्या पाहिजे आहेत। याकरता देवेंद्रजी मुख्यमंत्र्याकरता आज घोषित झाले असतील, कारण मी TV पाहिला नाही त्यामुळे आपण सांगतो, हां तुमची माहिती आहे, पण ते जर झाले असतील तर त्याच्यासारखा सुवर्ण क्षण नाही। आणि मनापासून आमच्या सगळ्यांना असं वाटतं की त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं, त्यांनीच या युतीचं, महायुतीचं नेतृत्व करावं। कारण 132+5 137 लोकांचा जो काही कौल आहे तो कुठल्या जातीपातीच्या वरती जाऊन विकासाकरता शब्दाचा पक्का असणाऱ्या महायुतीकरता आहे। त्यामुळे त्यातनं देवेंद्रजी नेतृत्व करावं असं आमच्या सगळ्यांची भावना आहे। भाजपचा नेता निवडीची प्रक्रिया अजून झाली नाही, परंतु 132 आमदारांच्या मनातला नेता कोण आहे? तुमच्या मनातला नेता कोण? माझ्या मनातला नेता तर देवेंद्र फडणवीस आहेत, यात काही वादच नाही। माझ्या माननीय मोदी साहेब असतील, शहा साहेब असतील, पण नागपुरात जे आमचे 2 नेते आहेत ज्यांच्यामुळे नागपूर एकेकाळी 50 वर्षाआधी सगळ्यात मोठं खेडं होतं आणि या 10 वर्षात देशातलं सगळ्यात सुंदर शहर होतं आहे। त्याच्यामागे 2च माणसं आहेत, एक म्हणजे माझे नितीनजी आणि दुसरे म्हणजे आमचे देवेंद्रजी। या दोघांमुळे या शहराचं भलं होतं आहे। अजून खूप काही व्हायचं। नितीनजींनी भाषणात मंगळवारीच सांगितलं होतं की हा फक्त ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे। कारण या पिक्चरमध्ये आमच्या नोकऱ्या आहेत, आमचा व्यवसाय आहे, आमच्या हलबा समाजाचे प्रश्न आहेत, आमच्या इथल्या व्यावसायिकांचे प्रश्न आहेत, या मंगळवारीत उभा इथल्या रस्त्यांचे प्रश्न आहेत। त्यामुळे त्या पिक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, त्या पूर्ण आम्हाला 5 वर्षात करायच्या आहेत। त्यामुळे आम्ही निश्चित करू। विदर्भाचा पुत्र, नागपूरचा पुत्र मुख्यमंत्री होतोय, काय वाटतं? म्हणजे नाही, काय वाटतं म्हणजे एकेकाळी कोणी असा विचारही केला नव्हता की आपल्या जवळ असलेला आपला नेता कधी काही मुख्यमंत्री होईल, पण त्याच्या कामानी, त्याच्या सगळ्या म्हणजे त्या सगळ्या व्यवस्थेत राहून संघर्ष करून कुठल्याही जबाबदारीत फिट होणारा नेता आहे तो। कधीच त्यांनी निराशा नाही व्यक्त केली। ते विरोधी पक्ष नेतेही होते, ते उपमुख्यमंत्री झाले, ते मुख्यमंत्री होते, ते माननीय अध्यक्ष महाराष्ट्राचे होते, युवा मोर्चात अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते, प्रदेश उपाध्यक्ष होते। त्यांना कुठलंच काम करायची कधीच कमीपणा आला नाही। त्यांनी हे सांगितलं होतं आमच्या नेत्यांनी की म्हणजे मला कुठलंही पद नाही दिलं, घरी बसवलं तरी मी या पक्षाचाच सेवक राहील, अशा विचारसरणीचा तो नेता आहे। त्यामुळे ते जर मुख्यमंत्री होणार असतील तर त्याच्यापेक्षा दुसरा मोठा आनंद कुठलाच नाही। तुमच्यावर प्रश्न आहे, निकाल लागून काही दिवसच झाले, काही लोक सुट्ट्या वेकेशन करताय, काही मुंबईत आहे, तुम्ही लोकांमध्ये फिरताय, तर तुमचे जनसंपर्क सुरू झाला? नाही, जनसंपर्क नाही, हे आमचे सगळे घरचे लोक आहेत आणि नागपुरात राहून आहे, तर काय अडचण आहे? म्हणजे फिरायला जायला जेव्हा वेळ असेल तेव्हा जाऊ। पहिले सगळ्यांचे, ज्यांच्यामुळे प्रवीण दटके निवडून आला आहे, म्हणजे ज्याच्या जातीचे 200-400 मतं, 1000-2000 मतं नाही, त्या मतदारसंघात इथल्या जनतेने आशीर्वाद दिला। आमच्या हलबा समाजाने, म्हणजे एवढ्या अफवा होत्या आमच्या घरांवर, आता आमचे 2 नेते माझ्या पाठीशी उभे आहेत, रविशंकरजी आहेत, राजूभाऊ आहेत, अनेक लोकांच्या घरावर धमकी आल्या, कट्टरपणे उभे राहिले, ताकदीने उभे राहिले। आणि समाजाचे पण सर्वात जास्त मतं हे भारतीय जनता पक्षालाच मिळाले। त्यामुळे या समाजाचा मी ऋणी आहे। या इथे अनेक मोठमोठे समाज आहेत ज्यांनी प्रेम केलं, आमच्या लाडक्या बहिणी आहेत। त्यामुळे या सगळ्यांना भेटलं पाहिजे। त्यांचा ऋण आहे आपल्यावर, त्याचं परतफेड तर कधी करता येणार नाही, पण एक सौजन्य म्हणून भेटलंच पाहिजे। आणि ते काय निरंतर भेटीगाठी, चौकात उभे राहणे, कुठे जाऊन उभे राहणे, ही पहिल्यापासूनची सवय आहे।
त्या सभेचाच हा एक भाग आहे. रविशंकरजींच्या घरी यायचं होतं, पण म्हटलं पहिले लोकांना भेटलं पाहिजे म्हणून इथे आलो. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.